हॅलो, नमस्कार. तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या चॅनलला इतका सपोर्ट करत आहात आणि इतक्या छान छान कमेंट करत आहात त्याबद्दल. तर आज आपण बऱ्याचशा भाज्यांची हार्वेस्टिंग करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण घराशेजारील जागेमध्ये थोडी हळद लावलेली आहे आणि काही तुरीचे झाडेसुद्धा लावलेली आहेत आणि त्याच्यातच 2-4 अशा बिया या भेंडीच्या आणि झेंडूच्या फुलांचे रोपे लावली होती. तर बघा त्यांना सुद्धा छान फुले लागलेली आहेत आणि भेंड्या सुद्धा थोड्याफार लागलेल्या आहेत. तर त्या सगळ्या आपण तोडून घेऊया. तर त्यानंतर आपण टेरेसवर आलो आहोत. तर टेरेसवर देखील कुंडींमध्ये भेंडी लावलेली आहेत. तर तिथे सुद्धा भेंडी लागलेली आहेत. तर जे काही भेंडी आहेत ते आपण सर्व तोडून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने दिसतं आपले टेरेस गार्डन. त्यानंतर वांगी आपण तोडून घेऊया. तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की मला वांग्यांची भरपूर अशी आवड आहे, म्हणजेच की वेगवेगळ्या प्रकारची वांगे लावायला मला आवडतं आणि त्यांची चव देखील वेगवेगळी असते. ज्या प्रकारची वांगी असतात तर त्याच पद्धतीने त्याची चवसुद्धा बदलत असते. तर बघा हे 3-4 टाईपचे वांगे आहेत. बाकीचे हिरवी, लाल आणि पूर्ण पर्पल रंगाची वांगी, असे वेगवेगळ्या प्रकारची वांगी आहेत. बाकीचे काटेरी, बिना काटेरी असे 3-4 प्रकारची वांगी मी लावलेली आहेत. तर बघा हे आता लावून बरेच दिवस झाले तरी सुद्धा यांना वांगी येतच आहेत. वांग्याच्या झाडाची एक खूप छान गोष्ट असते. तर आपण एकदा वांगी लावली तर आपल्याला जोपर्यंत वांगी त्याची घ्यायची तोपर्यंत आपण त्याची वांगे घेऊ शकतो. फक्त आपल्याला त्याला थोड्या दिवसांनी त्याला शेणखत किंवा गांडूळ खत, किचन कंपोस्ट याच्यातील कुठलेही जे काही तुमच्याकडे खते अवेलेबल असतील तर ते टाकत जा, म्हणजे त्याला वांगे नेहमीच येत असतात. आपले वांगे तोडून झाल्यानंतर जर यांना फुले लागलेले नसतील तर यांना परत आपल्याला छाटणी करून घ्यायचे, म्हणजे याला नवीन फुटवे येतील आणि परत याला भरपूर असे वांगे लागतात. आणि वांगी आपण कोणत्याही सीझनमध्ये लावू शकतो. तर त्यानंतर आपण शेवग्याची पाने तोडून घेऊया. तर बघा या ड्रममध्ये आपण शेवगा लावलेला आहे आणि त्याची पाने एकदम छान मस्त झालेली आहेत कवळी. तरी हे मला मुलांच्या टिफिनसाठी दशम्या करून घ्यायच्या आहेत. तर याच्या दशम्या खूप छान होतात. ज्याप्रमाणे आपण मेथीच्या दशम्या बनवतो त्याच पद्धतीने याच्या दशम्या होत असतात. फक्त याच्यात आपल्याला बटाटा एखादा टाकून द्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने दिसतं आपलं टेरेसवरील भाज्यांचे फुलांचे दृश्य. तर जणू काही आपण शेतातच आलो आहे असे मला वाटत असते. मला ज्या काही भाज्या लावायला आवडतात त्या